हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 71 आहे. 71 मध्ये पार्ट 7 आहे. आपण 7 डेजपासून पूर्ण बॅकनेकचा नेक कसा, ब्लाऊजचा बॅकनेकचा नेक कसा रेडी करायचा हे बघत आहोत. एकदम साध्या सोप्या आणि एकदम सावकाश पद्धतीने आपण हे शिकत होतो. तर आज आपलं बॅकनेक हा कंप्लीट होऊन जाणार आहे. आपली बघा बरेच आपण पहिल्या दिवशी जरीची कशी करायची, जरी चेन स्टिच, परत शुगर बीट्स कसे लावायचे, 3mm चे बीट्स कसे लावायचे, मग फ्लावर कसं रेडी करायचं आणि त्यानंतर काल आपण हे साईडच्या डिझाईन कशा कंप्लीट करायच्या हे बघितलं होतं. एकदम स्टेप बाय स्टेप आणि आपण एकदम हळूवारपणे हे बघितलं आहे. तर त्यामुळे आपल्याला एवढा वेळ लागलेला आहे. नाहीतर आपण एका दिवसाच्या आत पण कंप्लीट करू शकतो ब्लाऊज. पण हे तुम्हाला शिकण्यासाठी इतकं सावकाश पद्धतीने घेतलेलं आहे. तर काल आपण ही डिझाईन शिकलो होतो बघा. तर ही डिझाईन इथे ऑलमोस्ट आपण कंप्लीट करून घेतलेली आहे. तुम्हाला इथे दिसत असेल बघा, सगळीकडे इथे आपण अशी ही कंप्लीट करून घेतलेली आहे. आता आज इथे आपण हे जे वरचे फ्लावर दिसत आहेत तुम्हाला आपण ट्रेसिंग केलेले, इथे बघा लाईट मध्ये असे फ्लावर दिसत आहे. ते फ्लावर कसे कंप्लीट करायचे ते इथे बघणार आहोत आणि फायनल रिझल्ट पूर्ण बॅकनेकचा कसा असेल, म्हणजे कंप्लीट झाल्यावर कसं दिसतं ब्लाऊज हे पण आजच बघणार आहोत. तर त्याआधी तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या इथे ट्रेसिंग पेपरचं चालू आहे. ज्यांना कुणाला ऑर्डर करायचे असेल त्यांनी पटकन करायचे आहेत. खूप छान छान डिझाईनचे आपल्याकडे ट्रेसिंग पेपर पॅचेस अवेलेबल आहेत. बऱ्याच ऑर्डर आपल्या गेलेल्या आहेत. सध्या पण ऑर्डर आपल्या कंटिन्यू चालू आहे. त्याचप्रमाणे ज्यांना कुणाला इतकं छान असं होलसेल रेटमध्ये मटेरियल पाहिजे असेल एकदम छान क्वालिटीचं, तर ब्रँडेड क्वालिटी आहे आणि ते पण रिझनेबल रेटमध्ये, ते पण ज्यांना कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर पटकन जाऊन मेसेज करायचा आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल राधा आणि कृष्ण. तर असे सुद्धा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे हे बघा फॅब्रिक पेंटिंगचे सुद्धा ट्रेसिंग पेपर अवेलेबल आहे, जेणेकरून तुम्हाला इझिली असं काढता येईल. हे बघा हे पण फ्लावर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. हे बघा ही वेगवेगळ्या डिफरन्स अशा बाई आहे, ही फुलाचा वास घेणारी, असे खूप सारे हे पॅरट आहेत. खूप छान छान अशा प्रकारचे आपल्याकडे डिझाईन अवेलेबल आहेत. तुम्हाला ट्रेसिंग पेपरसाठी पाहिजे असेल तर हे सुद्धा आपल्याकडे, फॅब्रिक पेंटिंगसाठी जर का पाहिजे असेल तर हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. खूप सुंदर सुंदर असे आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. आता तुम्हाला ही एक ऑर्डर दाखवते मी. हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल, हे आपले ट्रेसिंग पेपर आहेत. बघा किती हेवी असे डिझाईन आहेत मस्तपैकी. ही पण एक ऑर्डर आहे. ही आता आज डिस्पॅच होईल. याची स्लीव्ज बघा तुम्ही किती अशी पूर्ण अशी भरलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. खूप सुंदर सुंदर अशा आपल्या डिझाईन आहेत. त्यामुळे आपल्याला भरपूर अशा ऑर्डर आलेल्या आहेत, कंप्लीट पण होऊन गेलेल्या आहेत. तुम्ही प्रूफ करण्यासाठी आपल्या व्हिडिओ खाली कमेंटसुद्धा बघू शकता. ज्या ताईंच्या ऑर्डर गेलेल्या आहेत त्या बऱ्याच ताईंनी कमेंटसुद्धा केलेल्या आहेत. हे बघा खूप छान अशा युनिक डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे पण तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर सुंदर असं आहेत. बोटनेक, डीप नेक, त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा मेसेज करू शकतात. आणि हे राहिले असे वेगवेगळ्या प्रकारचे असे आपल्याकडे पॅचेस सुद्धा आहेत. चंद्रकोर झालं, फ्लावर झालं, मोराचे 4-5 डिझाईन आहेत, नथीचे 2-3 प्रकार आहेत, लोटस आहे. हे बघा अशा वेगवेगळ्या डिझाईन आहेत. खूप सुंदर अशा ह्या डिझाईन दिसत आणि बाकीच्यांपेक्षा आपले रेट पण रिझनेबल आहे. आणि विशेष म्हणजे आपली फिनिशिंग वगैरे पण खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर अशा ऑर्डर आलेल्या आहेत. ज्यांना कुणाला करायचे असेल त्यांनी पटकन जाऊन करायचे आहेत. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला आज काय काय साहित्य लागणार आहे ते आधी बघूयात. हे बघा त्यासाठी मी इथे घेणार आहे आपला सिल्क थ्रेड. तुम्हाला काल परवा पण मी सांगितलं होतं, मी हा थोडा ब्राऊन आणि आपला ऑफ व्हाईट कलरचा मिक्स कॉम्बिनेशनचा हा सिल्क थ्रेड आहे. अशा कलरची साडी असल्यामुळे मी हा घेणार आहे. आणि आपली जी निडल आहे ती मटेरियलची नाही, थ्रेडची निडल घेतलेली आहे मी इथे. सिल्क थ्रेड किंवा आपला जरीचा थ्रेड यूज करतो याच्याने. ह्या सुद्धा निडल तुम्हाला पाहिजे असतील तर त्या सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूयात. आणि आपल्याला लागणार आहे परत जरीचा थ्रेड. हा आपल्याला जरीचा थ्रेड लागणार आहे. हा सुद्धा कोणाला पाहिजे असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे. तर हे बघा इथे तुम्हाला लीफ दिसत असेल तर सगळ्यात पहिले आपला हा सिल्क थ्रेड डबल करून घ्यायचा आहे. छान प्रकारे डबल केला की त्याला एंड नॉट देऊन घ्यायची आहे. तुम्हाला तर माहिती आहे की सिल्क थ्रेडला इझिली एंड नॉट दिल्या जाते. त्याला काही असा म्हणजे जसं आपण जरीला करतो 2-3 टाइप्स तसे काही नाही आहे.
इझिली आपण जसं नॉर्मल थ्रेडला एंड नॉट देतो तशाच प्रकारे याला एंड नॉट देऊन घ्यायची आहे। आता तुम्हाला पण समजले असेल की आपण ट्रेसिंग किती इझी पद्धतीने केली आहे। परत ट्रेसिंग केल्यावर पण बघा आपलं फक्त लाईटच उमटलेलं आहे, दुसरीकडे काही आपलं असं पांगलेलं नाही आहे, जेणेकरून ग्लास पेन्सिलचं वगैरे जास्त मार्किंग झाली तर ते त्याला मिटवायचं कसं हे खूप प्रश्न उभे राहतात। तसे आपले काहीच झालेलं नाही आहे आणि कपडा पण आपला खराब झालेला नाही आहे, जो फॅब्रिक आहे तो एकदम छान राहिलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही इतकं छान इझी पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे, त्याच्यामुळे मला तरी वाटतं तुम्ही हेच फॉलो करायला पाहिजे। बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते। आता तुम्हाला इथं फ्लावर दिसत असतील, एकदम अशा लाईट कलरमध्ये आहे, व्हाईट। आपण व्हाईट कलरच्या कार्बननी केलं होतं म्हणून त्या व्हाईट कलरचं दिसत आहे, पण एकदम लाईट आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर जे वर्क करणार आहोत त्याच्यामुळे हे लाइनिंग आपल्याला काहीच दिसणार नाही। तर हे बघा आता सगळ्यात पहिले आपल्याला हा लीफ दिसत आहे इकडचा, तर तो आता कंप्लीट करून घ्यायचा आहे। आता लीफ कंप्लीट फिल कसा करायचा हे पण मी तुम्हाला बेसिकमध्ये पूर्ण शिकवलं होतं। आता जरी ज्यांनी बघितलेलं नसेल तर त्यांनी आता इथे बघा मी डबल करून थ्रेड घेतलेला आहे। हे बघा सावकाश पद्धतीने करायचं, सिल्क थ्रेडचे दोरे निघतात, कधी कधी निडलमध्ये सिल्क थ्रेड अटकतो त्यामुळे। हे बघा थ्रेड काढला की असं जितकं पाहिजे आपल्याला लाईनवर तितकं आपला हुक ओढून घ्यायचा, ती साईज घ्यायची आणि डबल स्टिच द्यायची, म्हणजे तिथे आपलं ते चेन लॉक होऊन जाते। सेम पद्धत तशीच परत मागून पलीकडे जायचं, पहिल्या लाईनला तिथे पण डबल स्टिच देऊन घ्यायची, परत थ्रेड ओढून घ्यायचा आणि जिथे लाईन असेल तिथे परत डबल स्टिच द्यायची। हे बघा अशा पद्धतीने क्रॉस घ्यायचं। आता मी लीफ फिलिंगचे पण तुम्हाला 3-4 प्रकार शिकवले होते, कशा पद्धतीने करायचं। आता इथे आपण सिल्क थ्रेडनी करत आहोत, आपण त्याला कट पाईपनी पण करू शकतो किंवा शुगर बीड्सनी पण करू शकतो, असं भरपूर वेगवेगळ्या। आता सिल्क थ्रेडनी जरी करत असलो तरी आपण लॉंग स्टिचनी करत आहे, त्याच्यात पण 2 स्टिच आहेत, असे आहे। आपल्या बेसिकमध्ये सगळं झालेलं आहे, तर ज्यांना कोणाला शिकायचं असेल किंवा बघायचं असेल त्यांनी आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात। हे बघा किती सुंदर असं तुम्हाला पण दिसत असेल, शेपनुसार आपण पूर्ण फिल करत आहोत आणि नंतर आपण याला जरीच्या थ्रेडनी बॉर्डर करणार आहोत, म्हणजे अजून फिनिशिंग व्यवस्थित येते। बरोबर शेपनुसार, शेपवरती कमी होत चालला आहे म्हणून आपली जी चेन स्टिच आहे आपली ती आपण छोटी देत आहोत। बघा अशा पद्धतीने आता इथे कंप्लीट झालं आहे। इथे आता एंड नॉट देऊन पॅक करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल, एंड नॉट पण दिली आहे एकदम छान आणि सोप्या पद्धतीने। हे बघा लीफचा शेप पण किती सुंदर असा रेडी झालेला आहे। आता त्याच पद्धतीने परत जे दुसरा आपला लीफ आहे तिथून मी खालून परत निडल पंच करून थ्रेडवर काढून घेणार आहे। परत ते क्रॉस जिथे त्याची लाइनिंग असेल तिथं मी त्याला क्रॉस स्टिच देणार आहे। डबल स्टिच दिली, परत मी वळून पहिल्या लाईनवर जाणार आहे, पहिल्या लाईनला गेले की परत तिथे डबल स्टिच दिली, परत थ्रेड स्टिच ही मोठी काढून जिथे लाईन असेल तिथे परत निडल पंच करून डबल स्टिच दिली। सेम पद्धत यूज करायची आहे। एकदम सुंदर असं आपलं हे लीफचा बंच आहे 3 तो रेडी होणार आहे बघा।
पण करताना एकदम सावकाश पद्धतीने करायचं आहे. मी नेहमी सांगते तुम्हाला की सिल्क थ्रेडचं काम करताना सावकाश पद्धतीने करायचं. कधी कधी काय होतं, फॅब्रिकचा आपण थ्रेड अटकतो, त्याच्यामुळे ते ओढल्या जातं. ओढल्या गेला की तो सिल्क थ्रेडचे सगळे दोरे निघतात आणि ते व्यवस्थित दिसत नाही. म्हणून व्यवस्थित करायचं आहे आणि शेपनुसार करायचं आहे, तेव्हाच ती फिनिशिंग आपली व्यवस्थित येणार आहे. आता मी तुम्हाला नेहमी शिकवताना सांगत असते की फिनिशिंगमध्ये काम करायचं आहे, फिनिशिंगमध्ये काम करायचं. कारण की जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो ना, तेव्हा फिनिशिंगमध्येच जर का लक्ष देऊन केली की नाही असं करायचं तसं करायचं, शेपमध्येच करायचं आहे, इकडे तिकडे करायचं नाही, मग तशीच आपल्याला सवय लागते आणि त्याच्यासाठी सेपरेट प्रॅक्टिस करण्याची गरज पडत नाही. डायरेक्ट आपली जसे आपण प्रॅक्टिस करत जातो ती पूर्ण फिनिशिंगमध्येच आपली प्रॅक्टिस होती. म्हणजे आपण करतानाच एकदम व्यवस्थित करतो. म्हणून सेपरेट अशी प्रॅक्टिस करायची गरज पडत नाही. नाहीतर काही जण काय करतात की प्रॅक्टिस करताना कशी पण करायची, लॉंग स्टिक, शॉर्ट स्टिच किंवा लिप फिलिंग कसं पण करायचं आणि नंतर मग फिनिशिंग येण्यासाठी काय होतं, मग ते अवघड जातं खूप. मग आता फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे, मग त्याच्यासाठी प्रॅक्टिस करायची. मग ते कसं होतं, जे चुकीचा हात वळलेला प्रॅक्टिस केलेली असेल तर तसाच वळतो, मग ते खूप अवघड जातं. त्याच्यामुळे काय करायचं, करतानाच थोडा टाईम लागेल, वेळ लागेल पूर्ण, किंवा थोडासा त्रास होईल की असं करण्यासाठी तसं करण्यासाठी, पण ते पुरतं. मग नेहमी आपली प्रॅक्टिसच एकदम व्यवस्थित होते. म्हणून आपल्याला सेपरेट नंतर टाईम द्यायची गरज पडत नाही. कारण मी स्वतः पण तशीच शिकलेली आहे, म्हणून मी तुम्हाला पण तसंच शिकवत आहे. हे बघा, कधी कधी असं काय होतं, आपल्या फॅब्रिकचे पण थ्रेड अटकतात निडलमध्ये. एखादा फॅब्रिक कसा असतो, त्याचे दोरे लूज असतात, त्याच्यामुळे एखाद्या वेळेस तसं पण होतं. पण तसं होऊ द्यायचं नाही, अल्लात काढून घ्यायचं. हे बघा, आता 2 लीफ रेडी झाले आहे. आता तिसऱ्या लीफला पण इथून खालून थ्रेड बरोबर काढून घ्यायचा. काढल्यावर बरोबर जिथे लाईन असेल तिथे निडल पंच करून डबल स्टिच देऊन घ्यायची. परत बॅकला जायचं, सेम प्रोसेस. जे कोणी चॅनलवर नवीन असेल, पहिल्यांदाच जर का व्हिडिओ बघत असेल, व्हिडिओ जर का आवडला, हेल्पफुल वाटला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या कोणत्या मैत्रिणी इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण घरात बसल्या बसल्या इतकं छान पद्धतीने डिटेल्समध्ये आरी वर्क शिकता येईल. म्हणून त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि कुणाला काही डाऊट वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. हे बघा, आता इथे एंड नॉट देऊन कंप्लीट करून घ्यायचं.
हे बघा अशा पद्धतीने आपले तिन्ही लीफ रेडी झाले आहेत. तुम्हाला दिसत असेल किती सुंदर. आता याला आपण जरीने बॉर्डर करूयात. हे बघा आता मी परत मधोमध आपला जरीचा थ्रेड वर काढून घेणार आहे अशा पद्धतीने. आता इथे आपली चेन स्टिचनी बॉर्डर करायची आहे. याला चेन स्टिच पण घेताना ही एकसारखी घ्यायची आहे. ज्यांना कोणाला चेन स्टिच कशी करायची बघायची असेल तर मी आता काल परवाच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1 मध्ये बघायचं आहे की आपण चेन स्टिच कशी करतो, आणि ते सुद्धा लक्षात नसले तर बेसिकमध्ये जाऊन बघायचं आहे. त्याच्यात एकदम डिटेल्समध्ये दिलेलं आहे. हे बघा बरोबर कॉर्नर कसे घ्यायचे हे सुद्धा मी त्याच्यात सांगितलेले आहे. त्या पद्धतीने करायचं आहे. हे बघा कॉर्नर पण बघू शकतात तुम्ही. पानाचे जे टोक आहेत ते कसे आलेले आहेत. हे बघा इथे लास्टला एंड नॉट देऊन घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने आपलं लीफ बघत असेल तुम्ही किती सुंदर असं झालेलं आहे आणि खूप छान असं दिसत आहे. तर तशाच पद्धतीने आपण करायचं आहे. आता आपण सेकंड अजून एक लीफ बघूयात कसं करायचं. असे सर्व लीफ तुम्ही रेडी करायचे आहेत. आणि जरीच्या थ्रेडने बघा बॉर्डर केल्यामुळे त्याला अजूनच फिनिशिंग छान आली आहे. तर तशाच पद्धतीने सेम आपण सेकंड बघूयात. हे बघा सेम प्रोसेस करायची आहे. मी व्हिडिओ बंदच राहिला माझ्याकडनं स्टार्टिंगपासून दाखवायला. सेम जसं मी तिकडे केलं आहे तसंच सेम करत आहे इकडे पण. फक्त जो आपला हे चेन स्टिच घेतो ना ती लूज सोडायची, जेणेकरून आपला फॅब्रिक हा ओढल्या नाही गेला पाहिजे, तेव्हाच ते आपलं व्यवस्थित येतं. नाहीतर फॅब्रिक पूर्ण असा गोळा झाल्यासारखा होतो, तर तसं होऊ द्यायचं नाही. हे बघा आता इथून डायरेक्ट मी अशी स्टिच घेणार आहे आणि सेकंड पाकळी रेडी करणार आहे.
हे बघा आता इथे एंड नॉट देऊन घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने आपले लॉक झाला. आता एक तिसरी पाकळी कंप्लीट करून घ्यायची आहे आणि जरीने बॉर्डर करायची आहे. हे बघा अशा पद्धतीने तिसरी पण पाकळी कंप्लीट झाली आहे. आता जरीने बॉर्डर करून घेऊया. हे बघा आता अशाच पद्धतीने हे सर्व जे फ्लावर आहेत आपले इथे दिसत असलेल्या सगळ्या लाईनीमध्ये हे सगळे कंप्लीट करून घ्यायचे आहे. आणि आता आपण पूर्ण झाल्यावर कसं दिसतं हे बघूयात. हे बघा तुम्हाला दिसत असेल आता आपलं पूर्ण बॅक नेक हा रेडी झालेला आहे. सर्व लीफ आपले हे इथे कंप्लीट झालेले आहेत. तर मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा किती सुंदर अशी आपली ही डिझाईन एकसारखी आलेली आहे आणि सर्व लीफ वगैरे सगळं रेडी आहे आपलं, म्हणजे कंप्लीट केलेलं आहे. हे बघा खूप सुंदर असं दिसत आहे. तर चला तर मग आपली डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्या मैत्रिणी इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.